ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम शांताकारं भुजंगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं गवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिः अर्ध्यानगम्य वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुण इंद्र रुद्रमरुता स्तुन्वन्ति दैवेक्तवैरवेदै काङ्गपदक्रमोपनिषदं गायन्ति यं कामगा ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यशान्तं न विदु सुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः। ओम कालपर्यंत आपण तिसऱ्या अध्यायाच्या 25व्या श्लोकापर्यंत पाहिलेलं आहे। ज्ञानयोग आणि कर्मयोगाचं वर्णन कर्मयोगाचं वर्णन आपण पाहिलेलं आहे। कर्मयोगाच्या वर्णनामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे आपण आपले कर्म करत राहायचं। कर्म करताना त्या कर्मामध्ये आसक्ती न ठेवता कर्म करायचं आणि कर्मफलाचीही आसक्ती ठेवायची नाही। आणि जे काही कर्मफल आपल्याला भेटेल मग ते आपल्या हर्ष उत्पाद करणारं म्हणजे आनंद उत्पन्न करणारा असेल किंवा दुःख उत्पन्न करणारा असेल तरी त्याच्यामध्ये आपण कम बुद्धी ठेवायची। याला काय म्हणलेलं आहे? यालाच कर्मयोग म्हणालेलं आहे। तर अशा कर्मयोग बुद्धीनं कर्म करणारा जो मनुष्य आहे तो मला प्रिय आहे असं भगवंतानी सांगितलेलं आहे। आता या पुढील श्लोकामध्ये भगवंत सांगत आहेत की न बुद्धे वेदम जन येद ज्ञानाम कर्मखंगीनाम जोशीयेत सर्व कर्माणी विद्वानयुक्त समाचरणा। परमात्म स्वरूपात स्थिर असलेल्या ज्ञानी पुरुषाने शास्त्रविहित कर्मात आसक्ती असलेल्या अज्ञानी लोकांच्या बुद्धीत भ्रम म्हणजेच कर्माविषयी अश्रद्धा निर्माण करू नये। उलट स्वतः शास्त्रविहित सर्व कर्मे उत्तम प्रकारे करीत त्यांच्याकडूनही तशीच करून घ्यावीत। आता भगवंत या श्लोकात सांगत आहेत की जेव्हा जे कोणी ज्ञानी महापुरुष असतील किंवा जे ज्ञानयोगाचं आचरण करीत आहेत कर्मयोगाचे आचरण करीत आहेत त्यांनी त्यांचे आचरण करीत राहावं आणि इतर पूर्ण जनतेला सुद्धा आपण आपले कर्म अशा प्रकारे करावं अशा प्रकारचं मार्गदर्शन जरूर करावं। परंतु ते करत असताना स्वतःही शास्त्रविहितच कर्तव्य कर्म करावं आणि इतरांनाही त्याची प्रेरणा द्यावी असे भगवंतांनी या श्लोकात सांगितलेले आहे। त्यामुळे काय होईल? प्रेरणा देणाऱ्यालाही आणि ज्यांनी प्रेरणा घेतली त्यांना दोघांनाही परमात्मा स्वरूपांची म्हणजे भगवत तत्वाची प्राप्ती होईल असं भगवंत या श्लोकामध्ये म्हणत आहेत। आता यापुढे भगवंत म्हणतात की मूढ पुरुषाची लक्षणे म्हणजे मूढ मनुष्याची लक्षणे। मूढ कुणाला म्हणायचं? आपलं आत्तापर्यंत वागणं जे आहे ते मूढच मनुष्याचे म्हणजे हे आपली जे आत्तापर्यंतची लक्षणं आहेत ती मूढ मनुष्याची लक्षणे तीच भगवंत आता या पुढील श्लोकात सांगतील। प्रकृते क्रियमानानि गुणे कर्माणि सर्वशा अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते। वास्तविक पाहता सर्व कर्मे ही प्रकृतीच्या गुणामार्फतच केली जातात। तरीही ज्याचे अंतःकरण अहंकाराने मोहित झालेले आहे असा अज्ञानी पुरुष मी करता आहे असे मानतो। आता पहा आपण आत्तापर्यंत काय केलं? जे कोणते आपण कर्मे केलो मग ती कर्मे आपण आपल्या स्वतःच्या प्रपंचासाठी करीत असू की पूर्ण बाह्य कुणाच्या मदतीसाठी करू ते करत असताना एक प्रकारचा गर्व आपल्या प्रकारे कंटिन्युअसली राहतो। तो म्हणजे कोणता? मी करता आहे म्हणजे हे काम मी करीत आहे। चांगलं केलं तर ते मी केलो वाईट केलं तर ते माझ्याकडून नाही झालं अशा प्रकारचं म्हणजे जे काही चांगलं केलं ते मी केलं असं आपण म्हणतो। म्हणजे
सर्व चांगल्या कर्मामध्ये करता मी आहे, करता मी आहे असं म्हणतो. परंतु करता आपण आहोत का? आता आपण दुसऱ्या अध्यायामध्ये पाहिलं, ज्ञानयोगाच्या तत्वामध्ये आपण पाहिलो की प्रत्येक मनुष्यामध्ये एकाच भगवंताचा अंश बसलेला आहे आणि त्या अंशाला काय म्हणलेलं आहे? आत्मा, जीवात्मा असं म्हणलेलं आहे. मग जर आपलं खरं स्वरूप जर जीवात्मा आत्मा हे असेल तर मग हे शरीर आपलं स्वरूप कसं असेल? मग शरीराद्वारे जे कर्म घडतात ते कर्माचे मालक आपण कसे राहू? जर शरीर हा पंचमहाभूताचा, पंचज्ञानेंद्रिय हे पंचमहाभूताची, अंतकरण मन बुद्धी चित्त अहंकार, ज्याच्यामध्ये आपण ज्या बुद्धीनं गर्व मानतो ती बुद्धी ही सत्वगुणापासून बनलेली आहे. त्यानंतर आपले सर्व ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय हे जे आहेत सत्वगुण रजोगुण तमोगुण याच्या अंशापासून किंवा पंचमहाभूतापासून, वायू महाभूतापासून आणि आकाश महाभूतापासून बनलेले आहेत. अंतकरण मन बुद्धी चित्त अहंकार आणि बाकीचे ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय वगैरे डोळे हे जे आहे तेच महाभूतापासून बनलेलं आहे. मुख जे आहे वाणी हे जल महाभूतापासून बनलेले आहे. आपल्या शरीरातील हाडं जे आहेत ते पृथ्वी महाभूतापासून बनलेले आहे. शरीरातला आपण जे श्वास घेतो ते वायू महाभूतापासून बनलेलं आहे. आपल्या शरीरातली पूर्ण पोकळी ही कशापासून बनलेली आहे? आपल्या आकाश महाभूतापासून बनलेली आहे. अशा प्रकारे पंचमहाभूतापासून वेगवेगळे घटक आपल्या इथे बनलेले आहेत. मग त्या पंचमहाभूतापासून बनलेल्या घटकापासून आपण कार्य करीत राहतो. मग कार्य करणारा करता कोण? तरी पंचमहाभूतेच आहेत. मग आपण आहेत का करता? त्याच्यामध्ये करता नाही. तरी पण आपण बळजबरीने काय म्हणतो? मी करता आहे, मी करता आहे. अशा प्रकारे आपण आपलं जे म्हणणं प्रत्येक गोष्टीमध्ये मी करता आहे, मी करता आहे आणि त्या शरीराकडे दृष्टी ठेवून हे शरीर म्हणजे मीच आहे असं जे म्हणणं आहे ते आपल्या म्हणण्याला आपल्याला भगवंतानी मूढ असं म्हटलेलं आहे. मूढ. जर ज्ञानयोगाचं कर्मयोगाचं ध्यानयोग किंवा काल सांगितल्याप्रमाणे यज्ञकर्माचं जर आपण आचरण करीत नसू तर आपल्याला सुद्धा मूढ ही संज्ञा प्राप्त होते. मग आता हे कर्म कसे घडतात याच्याविषयी परत आणखी थोडंसं डिटेलमध्ये बघून सांगत आहे पुढच्या श्लोकामध्ये. तत्ववितु महाबाहो गुणकर्म विभागयो गुणागुणेषु वर्तंत इति मत्वा न कज्जते. पण हे महाभाऊ गुण विभाग आणि कर्म विभाग यांचे तत्व जाणणारा ज्ञानयोगी सर्व गुणच गुणात वावरत असतात हे लक्षात घेऊन त्यामध्ये आसक्त होत नाही. आता भगवान काय म्हणतात? अर्जुनाला महाबाहू म्हणतात. महाबाहू हे म्हणण्याचं मग तिथं काय आहे? अर्जुनाचे जे हात होते ते एक धनुर्धारीचे हात होते आणि ते आपल्या इतरापेक्षा त्यांचे हात मोठे होते आणि त्यांचा बाण ते धनुर्धारी होते आणि त्यांचा बाण हा लांबपर्यंत जात होता. त्यामुळे त्यांना महाबाहू असं भगवंतांनी म्हटलेले. आता पुढे काय म्हणतात? गुण विभाग आणि कर्म विभाग यांचा तत्व जाणलेला जो ज्ञानयोगी आहे तो मात्र सर्व कर्मामध्ये आसक्त न होता कर्मे करतो. मग आता गुण विभाग काय आहे आणि कर्म विभाग काय आहे? गुण विभाग म्हणजे काय? की सर्व प्रकारचे जे कर्म होतात कुठून होतात? प्रथमतः आपल्या मनामध्ये एखादी संकल्प उत्पन्न होतो, पूर्ण उत्पन्न होतं आणि आपल्याला वाटतं की अशा अशा प्रकारचं कर्म आपण करायचं. आपल्याला आता हे काम करायचं आहे, ते काम करायचं आहे, अशा प्रकारचं एक संकल्प उत्पन्न होतं. ते कुठं उत्पन्न होतं? मनामध्ये, बुद्धीमध्ये उत्पन्न होतं. मन बुद्धी हे कशापासून बनलेलं आहे? तर ते सत्व गुण रजोगुण तमोगुण ह्या 3 गुणापासून बनलेले आहेत. मुख्यतः बुद्धी हे जे आहे ते सत्वगुणापासून बनलेले आहे. तर त्याच्यामध्ये जेव्हा संकल्प निर्माण होतात, जेव्हा संकल्प उत्पन्न होतात त्या गुणाचं ज्या त्यावेळेला जे प्राबल्य आहे आपल्याकडे, सत्वगुणाचं प्राबल्य असतील तर सत्वगुणासारखं कार्य करण्याची प्रेरणा मधून आपल्या मनातून किंवा बुद्धीतून निर्माण होते. जसं की सत्वगुणाचं प्राबल्य वाढला म्हणजे सत्वगुण आपल्या बुद्धीमध्ये जर वाढला तर आपल्याला काय वाटतं? अशा प्रकारचे आध्यात्मिक श्रवण करायचं किंवा कुठेतरी ईश्वर स्थानामध्ये म्हणजे देवामध्ये किंवा तीर्थाटन करण्यासाठी किंवा ओम नमः शिवायचा जप किंवा आपल्याला आवडतो त्या देवाचा जप आपण असं करायची आपल्यामध्ये इच्छा निर्माण होते. म्हणजे त्यावेळेला आपण काय समजायचं की आपल्या ठिकाणी सत्वगुणाचं प्राबल्य वाढलेलं आहे. पुन्हा काय होतं? जेव्हा रजोगुणाचं प्राबल्य आपल्या ठिकाणी वाढतो त्यावेळेला काय होतं? आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची कामे करावं असं वाटतं. आपले प्रापंचिक कामं असतील, आध्यात्मिक कामं असतील, ते कामं करावं वाटतं. हे कशामुळे? रजोगुणाच्या प्राबल्यामुळे.
तमोगुणाच्या प्राबल्यामुळे काय होतं, तमोगुणाच्या प्राबल्यामुळे जे आहे ते आपल्याला झोप येते, निद्रा येते. आपण जरी याच्यात बसलं, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये बसलेले असू किंवा आपण एखादं आध्यात्मिक शास्त्राचं श्रवण करत असू तरीसुद्धा आपल्याला काय होतं, त्यावेळेला झोप येते, निद्रा येते. म्हणजे मग काय होतं, याचा अर्थ त्यावेळेला आपल्याला तमोगुणाचं प्राबल्य वाढलेलं आहे असा त्याचा अर्थ होतो. मग याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं की ज्या गुणाचं प्राबल्य आपल्या ठिकाणी वाढलेलं आहे त्या प्रकारची कर्म करण्याची प्रेरणा होते. मग आता याचा अर्थ काय, हे 3 गुण खरं पाहता आपल्याकडून कर्म घडण्यासाठी कारण कोण आहेत, तर हे 3 गुण आहेत. परंतु याला आपण जाणत नाही आहे. परंतु आपण काय म्हणतो, माझ्या मनात असं आलं, मी अशा प्रकारे केलो. मग ते मनामध्ये आपण विचार केलो का, त्या पद्धतीने विचार केलं तरी ते कार्य करण्याची तेवढी आपल्याकडे शक्ती किंवा पात्रता आहे का, तर नाही. काही वेळेला असू शकते आपल्याला, परंतु ती पात्रता सुद्धा त्या भगवंताकडून किंवा ह्या देवीकडून किंवा प्रकृतीकडून दिल्यानंतरच आपण ती शक्ती दिल्यानंतरच ते कार्य करू शकतो. मग हे सर्व कामं प्रेरणा वगैरे जी आहे ती ह्या गुणापासूनच निर्माण होते. हे कळणं म्हणजे याला म्हणतात गुणविभाग. हे जे आहे ते गुणविभाग म्हणजे 3 गुणाचं, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, याच्यापासून कर्म प्रेरणा उत्पन्न होते. हे जे कळणं आहे ते म्हणजे काय आहे, ते म्हणजे गुणविभाग आहे. आता कर्मविभाग म्हणजे काय, आपण काय करतो, ते मनातून बुद्धीतून आदेश आला की मग काय होतं, बुद्धी नंतर पुन्हा आदेश कुणाला देते, या पंचज्ञानेंद्रियाला आदेश देते. पंचज्ञानेंद्रियाला आदेश देते. पंचज्ञानेंद्रिय हे पंचकर्मेंद्रियाला, हात पाय यांना आदेश देते. आणि अशा प्रकारचं तुम्ही कार्य करा असं म्हणते. मग हे पंचज्ञानेंद्रियाच्या सहाय्यानं कर्मेंद्रिय ते परत कार्य करायला तत्पर होते. म्हणजे ते कार्य कोण करतात, पंचज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय करतात. मग हे कार्य करणारे कोण आहेत, पंचज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय. आणि मधून पूर्णा देणारे कोण आहेत, हे 3 गुण, सत्व, रज, तम, 3 गुण आणि मनबुद्धी. मग हे मनबुद्धी कुणाचे अंश आहेत, हे सत्वगुण, रजोगुण, तमगुणाचे. म्हणून हे प्रेरणा देणारे जे आहेत मनाला किंवा बुद्धीला ते गुण आहेत, त्रिगुण आहेत. म्हणून त्यांना गुण विभाग म्हणलं. आणि कार्य करणारे हे पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय आहेत, म्हणून यांना कर्मविभाग म्हणतात. अशा प्रकारे हे गुण विभाग आणि कर्मविभाग दोन्हीतला फरक. ह्या दोन्हीला ओळखून जो कोणी ज्ञानी महात्मा गुण हे जे आहेत, गुण हे गुणामध्ये वावरत आहेत, म्हणजे गुणाद्वारे कर्म घडत आहे, गुणाद्वारे प्रेरणा मिळते आणि त्या गुणानुसारच पुढे शरीराकडून किंवा हे मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांच्या प्रेरणेतून यांना तसं चालना देऊन त्या प्रकारे पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय काम करतात. अखेर जो जाणतो तो मात्र सर्व कामामध्ये याच्यामध्ये फळामध्ये आसक्त होत नाही आणि त्याच्या ठिकाणी पाप पुण्याची निर्मिती होत नाही. मग अखा जो मनुष्य आहे तो आत्मतत्वाला जाणून तो शेवटी मलाच प्राप्त होतो असं भगवंत सांगत आहे. प्रकृती रघुन समुढा कजंते गुण कर्मको तान कृत्न विदो मंदान कृत्न विन विचालयत. प्रकृतीच्या गुणांनी अत्यंत मोहित झालेली माणसे गुणात आणि कर्मात आसक्त होतात. त्या चांगल्या रीतीने न जाणणाऱ्या मंदबुद्धीच्या व अज्ञानाच्या पूर्ण ज्ञान असणाऱ्या ज्ञानाने बुद्धिभेद करू नये. आता भगवंत तिथं काय म्हणत आहेत, सर्वसाधारण आपण मनुष्य जे आहोत आपण काम करत राहतो. काम करताना कसे करतो, ह्या प्रकृतीपासून प्रेरित झालेल्या गुणापासून. म्हणजे सत्वगुण वाढला सत्वगुणाचे कार्य करतो, रजोगुण वाढला रजोगुणापासून कार्य करतो, तमोगुण वाढला तमोगुणापासून कार्य करतो. मग हे त्याच्यापासून गुण वाढतात आणि त्या प्रकारचे आपण कर्म करत राहतो. मग हे आपण काय झालो, आपण सर्वजणच मंदबुद्धी किंवा अज्ञानी मनुष्य झालो. मग आपल्याला हे सांगितल्याशिवाय कळत नाही. म्हणजे जेव्हा याच्यातलं शास्त्र सांगितलं जातं तेव्हा आपल्याला कळतं. मग हे शास्त्र कशात सांगितलेलं आहे, सर्वात मोठं तरी हे भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर षटशास्त्रातलं जे आहे वेदांतशास्त्र किंवा ज्याला उत्तरमीमांसा म्हणतात किंवा वेदव्याख्यानी ग्रंथ लिहिलेला आहे त्याचं नाव ब्रह्मसूत्र आहे, त्याच्यामध्ये आहे. याच्यापेक्षा आणखी पुढे उपनिषदामध्ये आहेत. उपनिषदे 108 आहेत, पण त्याच्यातले उपलब्ध सध्या 30च आहेत. त्याच्यापेक्षा मोठं आणखी परत वेदामध्ये सांगितलेलं आहे, 4 वेदामध्ये. अशा प्रकारचे हे ग्रंथ आहेत. मग हे आपल्याला आखच कळतं का, नाही. तर कुणाकडून ते समजून घ्या. आपल्याला पहिल्यांदा त्याचं तोंड ओळख, जसं की आपण
पहिलीपासून ते चौथीपर्यंत शिकलो होतो आणि पुढे आपलं आपलं प्रत्येकाचं एक प्रकारचं शिक्षण झालेलं आहे. मग आपल्याला पहिल्यांदा मराठी वाचता आली का? पहिल्यांदा पहिलीमध्ये जेव्हा आलो त्यावेळेला मराठी वाचता आली का? इंग्लिश वाचता आली का? नाही. तर त्याच्यासाठी काय करावं लागलं? आपल्याला शिकावं लागलं. आपण जेव्हा शिकलो त्यावेळेला 5वीपासून आपल्याला इंग्लिश होतं आणि पहिलीपासून मराठी, म्हणजे चौथीपर्यंत आपण हळूहळू बाराखड्या शिकून मराठी शिकायला चालू केलं, मराठी वाचू लागलो. आणि नंतर 5वीला आल्यानंतर अल्फाबेट जे आहे ते ABCD ते शिकून नंतर आपण हळूहळू इंग्लिश वाचायला शिकलो. आत्तापर्यंतची म्हणजे आपली अशी पद्धत. आता सध्या जी आहे ती LKG UKG वगैरे चालू झालेलं आहे, परंतु आपण त्या पद्धतीने शिकलो. म्हणजे प्रथमतः आपल्याला अल्फाबेट किंवा बाराखड्या याची ओळख झाली. हे जेव्हा आपण शिकून घेतो, हे शिकणं जे आहे हे पूर्ण हे आपल्याला वाचणं, म्हणजे वाचायचं कशा पद्धतीनं, भगवद्गीता कशी वाचायची, त्याचा अर्थ कसा लावायचा, वेदांत शास्त्र कसं वाचायचं, कसं हे करायचं, त्याचा अर्थ कसा लावायचा, या 1 महिन्यामध्ये आपण इतकंच शिकू शकतो. ह्याचा अर्थ कसं लावायचं हे कळतं. चुकीचा अर्थ आपण नाही लावणार, आपण जे अर्थ आहे त्याप्रमाणे लावू शकतो. हे आपण ह्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये हे शिकायची पात्रता येते. परंतु याच्यामध्ये पण पुढे पुढे आपल्याला अभ्यास करत राहावं लागतं. मग त्यावेळेला आपल्याला पूर्ण हळूहळू हे जे गूढ श्लोक आहेत त्याचा अर्थ कळतो. आता पहिल्यांदा सांगितल्यानंतर कळाल्यासारखं वाटतं, परंतु नंतर आपण आपल्या प्रपंचामध्ये वगैरे कार्य करत असताना ते विसरून जातं. बुद्धिकरण हे प्रथमतः जे ऐकलेलं आहे हे पूर्ण बुद्धीपर्यंत जाऊन बघतं. जोपर्यंत हे आत्म्यापर्यंत जात नाही तोपर्यंत हे कायमस्वरूपी प्रकट राहत नाही. म्हणून याला आत्म्यापर्यंत नेणं गरजेचं आहे. ते न्यायचं कसं हे पूर्ण गीतेमध्ये श्रृंखला आहे, मग ते आपल्याला ऐकत राहायला पाहिजे. यापुढे भगवंत म्हणतात, मयी सर्वाणी कर्माणी कन्यस्य अध्यात्मचेतका निराशी निर्मम भूत्वा युद्धस्य विगत ज्वर. अंतर्यामी मज परमात्म्यामध्ये गुंतलेल्या चित्ताने सर्व कर्मे मला समर्पण करून अशा ममता व खंता प्रवृत्त होऊन तू युद्ध कर. आता भगवंताला सांगू लागले ते युद्ध करायचं आणि आपल्याला सांगणं आहे की आपण आपले प्रापंचिक किंवा कर्तव्य करणं जे आहे ते आपण करायचं. कसं करायचं? भगवंतामध्ये आपल्या मनाला गुंतवायचं, आपल्या चित्ताला गुंतवायचं आणि आपण जे कर्म करत आहोत, तुम्हाला जमत नसेल तर कर्मयोगाप्रमाणे कर्म करायला, तर सर्व कर्म हे भगवंताला अर्पण करून, परंतु फक्त मी भगवंताला अर्पण केलं आणि कर्म केलं असं नाही आहे. तर त्याच्यामध्ये नियम आहे. काय नियम आहे? त्या कर्मातील अहंता टाकायची, म्हणजे मी करत आहे हे नाही. ममता टाकायची, म्हणजे हे माझं आहे माझं आहे माझं आहे म्हणून मी करत आहे असं नाही ठेवायचं. परत सर्व प्रकारची कामना आशा जी आहेत त्या सर्व टाकून देऊन, म्हणजे आशा न ठेवता, आपण इच्छा कामना न करता जे आपल्याला आपल्या कर्तव्य कर्म म्हणून पुढे प्राप्त झालेले ते कर्म फक्त आपण करत राहायचं, याला काय म्हणलेलं आहे. आणि मग हे कर्म अशा प्रकारे करत असताना ती भगवंताला अर्पण करून करायचं. म्हणजे इथे परत या 2 श्लोकामध्ये भगवंताने भक्ती मार्गाचा उल्लेख सांगितलेला आहे. जेव्हा भगवंताला अर्पण करून जेव्हा कर्म करतो त्याला भक्तियुक्त कर्मयोग म्हणतात किंवा भक्तियोग म्हणतात. मग अशा प्रकारे त्यांनी आता याच्यामध्ये भक्तियोगाचं विवरण केलं. म्हणजे आतापर्यंत आपण 5 मार्ग पाहिले. पहिल्यांदा ज्ञानयोग, पुन्हा कर्मयोग, त्याच्यानंतर ध्यानयोग, ध्यानयोगनंतर यज्ञ कर्म मार्ग, म्हणजे पौरोहित्याद्वारे महाराज वगैरे करतात ते यज्ञ जे आहेत ते यज्ञ करणं तो मार्ग, आणि नंतर आता भक्तियोग मार्ग. अशा ह्या भगवद्गीतेमध्ये सर्व मार्गाचा उल्लेख आहे. वेळोवेळी आपण जसं एकमेकांना बोलत असताना आपण कधी एक गोष्ट बोलतो तेव्हा नंतर दुसरी, कधी राजकारणात बोलतो, कधी खेळाविषयी बोलतो, कधी आपल्या प्रपंचाच्या घराने म्हणतो, किंवा जसं आपण बोलतो त्याप्रमाणे हे भगवान श्रीकृष्णाचं आणि अर्जुनाचं बोलणं चालू आहे, रणांगणावर चालू आहे. मग ते बोलत असताना ते जे आहे ते त्यांना जे विषय अर्जुन विचारतात त्याप्रमाणे पुढे, किंवा भगवंताला वाटेल की मला हे सांगणं गरजेचं आहे तर ते सांगत जातात. म्हणून हे बोलणं आहे. म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे बोलणं मध्ये मध्ये भगवंताचे येतात. म्हणजे कधी भक्तियोगाचे श्लोक येतात, कधी कर्मयोगाचे, कधी यज्ञकर्माचे, कधी कर्मयोगाचे, असं यायचं कारण हे, कारण हे बोलणं चालू आहे. बोलणं चालू असताना आपण कसं बोलतो? आपल्याला जशा गोष्टी आठवतात किंवा जे महत्त्वाचं वाटतं ते बोलतो. त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णसुद्धा इथे अर्जुनाला सांगत असताना त्यांना जे महत्त्वाचं आहे तेच सांगत आहेत. म्हणून वेगवेगळे श्लोक मध्ये येतात. आपल्याला वाटतं की विषय वेगळा आहे का? विषय वेगळा नाही आहे. त्यावेळची जी परिस्थिती होती त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण सांगत आहे. मग यापुढे काय म्हणतात? ये मे मतमिदम नित्यमानो तिष्ठती मानवा श्रद्धावंतो अनुखयंता मुच्यते ते अपि कर्मभी. जे कोणी मानव दोषदृष्टी टाकून श्रद्धायुक्त अंतकरणाने माझ्या या मताचे नेहमी अनुकरण करतात तेही सर्व कर्मापासून मुक्त होतात.
आता पहा काय म्हणतात, आपल्याला एक उपदेश सांगू लागलेत भगवंत, की मी हे जे सांगितलेलं मत आहे, म्हणजे आतापर्यंत जे काही भगवंतांनी सांगितले 5 प्रकारची मत सांगितले. कोणते? ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग, ध्यानयोग आणि यज्ञकर्म मार्ग. हे 5 प्रकारचे जे आहेत हे करायचं. परंतु कसे करायचं याच्यामध्ये पूर्णपणे श्रद्धा ठेवून, म्हणजे संशय ठेवून नाही. बाबा खरं आहे का, आपण आखं कसं होऊ शकतो, तेवढे मोठे भगवंत, त्या भगवंताचे अंश आपण कसं राहू शकतो, ही पहिली शंका येते आपल्याला. मग आपल्याला वाटतं की आपण शरीर आहोत. मग आपण शरीर आहोत, मरणार कोण आहे? मग जेव्हा आपल्याला म्हणतात एक व्यक्ती मेला आणि तो त्या व्यक्तीचं देह येऊ लागलेलं आहे, तर देह येऊ लागला आहे म्हणून म्हणतात म्हणजे ती व्यक्ती नाही आहे. मग ती व्यक्ती गेला, मग ती व्यक्ती कुठे गेला? जर देह जरी हे आपला आपण आहोत, तर मग शरीरावर इथं पृथ्वी तलावर टाकून जातो, त्याच्यावरती अंत्यसंस्कार होतात, जाळतात, पुरतात, वेगवेगळ्या धर्माप्रमाणे क्रिया होतात. मग ही क्रिया होते, मग ती क्रिया आपल्यावर होते का? मग आपल्यावर होते तर मग ते आपण जळालो तर मग परत निर्माण कसे झालो? तर हेच आपल्याला समजायचं, याच्यावरतीच श्रद्धा ठेवायची. भगवंतांनी काय सांगतात, मी सांगितलेलं हे जे मत आहे, माझे हे 5 मार्ग जे आहेत, त्याच्यावर तुम्ही श्रद्धा ठेवून तुम्ही त्याप्रमाणे जर कर्म करू लागलात, आसक्तीरहित होऊन जर कर्म करू लागलात, तर तुम्ही सुद्धा फक्त ह्याच्यावर श्रद्धा ठेवून त्याच्यावर आचरण त्याप्रमाणे केलात, तर तुम्हीही या सर्व कर्मसंस्कारापासून मुक्त होताल आणि माझ्याकडेच येताल, असे स्वतः भगवंत या ठिकाणी सांगत आहेत. कोणताही एक मार्ग केलं तरी चालतं. कोणताही एक मार्ग करायचं, ज्याची इच्छा जी आहे ते, ज्यांची जशी इच्छा त्याप्रमाणे करत राहायचं. प्रत्येक मार्गाचे आपण करू शकतो, ज्यांच्याकडे जेवढी योग्यता आहे त्याप्रमाणे मार्ग करत राहतात. थोडं केलं तर चालतंय का नाही? नाही, आता थोडं करायचं करू शकतो आपण. परंतु आता लातूरला जायचं आहे आपल्याला. लातूरला जात असताना आपल्याला मार्ग आहेत. कुठून? इकडून नळेगाव मार्गे जाऊ शकतो आपण. नळेगावच्या अलीकडे तिथं फाटा पडतात, तिथून जाऊ शकतो चाकूर मार्गे. इकडून जाताना शिरूर ताजबंद मार्गे जाऊ शकतो. इकडून निलंग्यावरून जाऊ शकतो. मग एकाच वेळेला मी निलंग्यावरूनही जातो, नळेगावरूनही जातो, शिरूर ताजबंदवरून जातो. असं म्हणणं जर शक्य असेल तर सगळे मार्गाचा अवलंब करावा. शक्य आहे का सगळ्या मार्गाने जाणं एकदाच? हां, शक्य नाही. मी एकदाच विमानाने जातो, जहाजानं पण जातो आणि चालत पण जातो आणि परत गाडीवर पण जातो, मोटरसायकल घेऊन जातो, कार घेऊन जातो, बसनेही जातो. सगळंच शक्य आहे का आपल्याला? मग तर काय, एका वेळेला एका मार्गाने आणि एकच वाहन घेऊन चालायचं असतं. त्याप्रमाणे हे मतं पण जे आहेत, अशा प्रकारचे मार्ग सांगितलेले आहेत. मार्ग भिन्न भिन्न आहेत, परंतु जायचं ठिकाण एकच आहे. जायचं ठिकाण एक आहे. सगळ्यांना शेवटी आपल्याला कुठे जायचं आहे? कुणाची इच्छा असू नको, भगवंतापर्यंत जायचं आहे. भगवंतापर्यंत जाऊ, तिथं जाऊन पोचून परत यायचं आहे का तिथंच थांबायचं? हे ज्याच्यात आहे. हे मार्ग जे आहेत त्या मार्गानं गेल्यानंतर तिथं थांबणं आहे. आणि हे मार्ग न करता आपण जर कर्म केलं, तिकडे जाऊन त्यांचं तोंड बघायचं, दर्शन घेऊन परत फिरायचं इकडे. मग जे योनी आहे 84 लक्ष योनी जे आपल्याला दिलं त्याच्यामध्ये येऊन परत पडायचं. हे करायचं की ते करायचं? ते करायचं. जाऊन परत यायचं नसेल तर ह्या मार्गाचं आचरण करायचं. कोणत्याही आहे, सगळ्या करायची गरज नाही. कोणत्याही एका मार्गाचं आचरण करत चालायचं. आणि काय जाणायचं की आपण या शरीरापेक्षा भिन्न आहोत. हे फक्त आपल्याला जाणायचं आहे. करायचं काम तर आपले जे करायचे तेच करणार आहोत आपण, परंतु करत असताना फक्त जाणून करायचं की आपण हे जे करत आहोत हे आपल्या आत्मतत्वासाठीच आपण करत आहोत. आणि आपलं खरं स्वरूप जे आहे ते आत्मतत्व हे जीवात्मा म्हणजेच आपण आहोत. हे जाणून घेऊन करायचं, फक्त कळून करायचं. कामं जे करायचे तेच करायचे, अजिबात काही बदल होत नाही. फक्त त्याच्यातली फलाची इच्छा, म्हणजे जे आपण दुःख प्राप्त करून घेणार आहोत ते दुःखाला बाजूला ठेवून कामं करणार आहोत. म्हणजे प्रापंचिक पण फायदा आहे आणि आध्यात्मिक पण फायदा आहे. म्हणजे मानसिक स्थितीही चांगली राहते, प्रापंचिक कामही व्यवस्थित होतात आणि आध्यात्मिक प्रगती पण होते. अशा प्रकारचं हे मार्ग आहे. मग आता याच्या पुढे बघून काय म्हणतात, आता भगवंतांनी हे सिद्धांत सांगितले, याच्याप्रमाणे आपण नाही वागलो, आपण आपलं जे आजपर्यंतचं रहाटगाडगा आहे याचप्रमाणे आपण जर चालत राहिलो तर काय होतं, त्याचंही उत्तर आता देऊ लागलेत. एक त्वेत अदंभ्य कुयंतो नानु तिष्ठन्ति मे मतं सर्व ज्ञान विमूढान तान विद्धी नष्टान चेतका. परंतु जे मानव माझ्यावर दोषारोप करून माझ्या या मतानुसार वागत नाहीत त्या मूर्खांना, मूर्ख म्हणू लागले तर स्वतः भगवंत तिथं, त्या मूर्खांना तू सर्व ज्ञानांना मुकलेले आणि नष्ट झालेलेच समज. स्वतः भगवंत सांगू लागले, हे मार्ग सांगितलेलं ऐकायचं नाही, हे मत सांगितलेलं ऐकायचं नाही. न सांगता न ऐकता हे करता आपापल्या मनाप्रमाणे जर वागत असतील त्यांना भगवंतांनी इथं मूर्ख म्हणले, मूढ म्हणले.
इथं सर्वज्ञान विमूढान, विमूढान म्हणजे मूढ किंवा मूर्ख. आपलं सर्वांचंच आत्तापर्यंत वागणं मूढच आहे, म्हणजे आपण सगळेजण मूर्खच आहोत. म्हणजे हे मत विचारात न घेता, कोणते मत, हे 5 प्रकारचे मार्ग हे विचारात न घेता आपण जर तसंच वागणं ठेवलो तर मग आपण मूढ आहोत. आणि मग आपण काय होतो, तर आपण परत परत ह्या नरकामध्ये पडतो. बरं, नरक म्हणजे वेगळं आहे का? नरक म्हणजे आपण जे पुराणामध्ये किंवा ऐकत आलो कुठंतरी एका आपल्या सूक्ष्म देहाला त्या याच्यामध्ये घातलं जातं, तळत्या तेलामध्ये टाकलं जातं, याच्यात टाकलं जातं, वेगळे प्राणी खातात, अशा प्रकार नाही आहे. नरक म्हणजे काय, परवा मी जे सांगितलो अंत्ययोनी किंवा ज्याला अंत्यजीवनी किंवा नीच योनी जे म्हणलेले, जे की मनुष्य योनीपेक्षा खालची योनी, मग सर्व प्राण्याचे असतील, वनस्पतीचे असतील, हे सर्व योनीमधले किंवा कृमी कीटक जे आहेत, हे सर्व योनीमधले जन्म घेणं म्हणजेच नरक आहे. म्हणजेच नरक आहे. हे जे इतर खाली योनी जे आहेत याच्यामध्ये आपण जन्म घेणं म्हणजेच नरकाचे वेदना. आणि पुण्यानुसार नंतर पुन्हा देवतांमध्ये जन्म घेणं हे म्हणजे पुण्ययोनी असं त्याला म्हणलेलं आहे. आणि हे समान योनी जी आहे ही आपली मनुष्य योनी याला म्हणलेलं आहे. तर मग हे मूढ लोकांना काय प्राप्त होतं, मूढ लोकांना अज्ञानी आपल्यासारख्या मनुष्यांना जे आहे हे असे कुत्र्या मांजरांचे बाकीच्या वेगवेगळ्या प्राण्यांचे जे आहेत हे जन्म आपल्याला पुढे आपल्या जे म्हणजे हे मग जन्म प्राप्त कुणाला होतं, आपण जीवात्मा हे आता आपल्याला आकाश, प्रत्येक जागी आकाश आहे की नाही. आपल्या घरामध्ये आपण जेव्हा घर बांधतो त्यावेळेला सिमेंट विकत आणतो, वाळू विकत आणतो, विटा विकत आणतो, मजुरांना पैसे देऊन आपण घेऊन येतो आणि बांधकाम करतो. बरं, आका ऐकलं आहे का की आपण सर्व बांधकाम करताना बाहेर त्या दुकानात जाऊन मी एक माझ्या एवढ्या घरात इतकं 900 स्क्वेअर फीटचं आकाश विकत आणलो, असं कोणी आपण विकत आणलोत का? आकाश आणायची गरज नाही, कारण आकाश ही सर्व व्यापक आहे. या आकाशातच आपण बांधकाम करतो. त्याप्रमाणे परमात्मा भगवंत हे सर्व व्यापक, या आकाशापेक्षा सुद्धाही व्यापक आहेत. आणि भगवंत सर्व ठिकाणी आहेतच आहेत. आत्मा हे सर्व ठिकाणी आहेच. आपण ते म्हणजे हे सूक्ष्म देह जे आहे जीवात्मा, जे अंतकरण मन बुद्धी चित्त अहंकार याचं एक सूक्ष्म देह बनलेलं आहे. तो त्याला जे स्वभाव म्हणतात, काही ठिकाणी ते सात्विक स्वभाव, राजसिक स्वभाव, तामसिक स्वभाव हे जे आहे ते येत जात राहतं. आत्मा आहे ते आहेच. प्रत्येक जागी शरीर जन्म घेतला तरी तिथं आत्मा आहेच. हे फक्त येत जात राहतं, हे सूक्ष्म देह येत जात राहतं. तर हे सूक्ष्म देहाला नष्ट करणं, ते परत जन्म न घेता विलीन होणं, हे जे आहे मोक्ष म्हणजे त्याला म्हणतात. आणि हे जे आहे हे जेव्हा मूढ मनुष्य म्हणलेले आहेत, तर मूढ मनुष्यांचं हे सूक्ष्म देह जे आहे परत परत जन्म घेत राहतं. हे मूढ मनुष्यांना भेटलेली नरक यातना आहे. मग आपण जर हे केलं, हे मार्ग नाही कळालं तर ते दोष आपलाच आहे. मनुष्य देह जेव्हा मिळतं पूर्ण मनुष्यांना, भगवंतानी पूर्ण भगवद्गीतेमध्ये आता म्हणालं, काल परवापासून मी सांगत आहे की कुठेही भगवद्गीता हिंदू धर्मासाठीच आहे असं कुठंच सांगितलेलं नाही. फक्त हिंदू धर्मियाने आपण आमचा ग्रंथ म्हणून आपण स्वीकारलेला आहे, एवढंच फरक आहे. म्हणजे कोणीही या पृथ्वी तलावरची पूर्ण आता जवळपास 600 करोड लोकसंख्या आहे जगाची, तर इतके करोड मनुष्य ह्याला पात्र आहेत. पण त्यांची इच्छा असेल तर, त्यांची इच्छा नसेल तर नाही. पुन्हा नंतर ज्याने येऊन ऐकले किंवा त्याचं अध्ययन केले आणि मान्य करून श्रद्धा ठेवून जर त्याचं आचरण केले तर ह्या मार्गावर आपण जाणार आहोत. नाही तर मग हे मूढ अज्ञानी मार्ग आहेच आणि ते फळ मात्र ठरलेलंच आहे, असं होतच राहणार. मग आता पुढे काय म्हणतात भगवंत, सदृशम चेष्टते कशा प्रकृतेर ज्ञानवान अपि प्रकृती ज्ञानती भूतानी निग्रह किम करिष्यति. सर्व प्राणी प्रकृतीच्या वळणावर जातात, म्हणजेच आपल्या स्वभावाच्या अधीन होऊन कर्मे करतात. ज्ञानी सुद्धा आपल्या स्वभावानुसारच व्यवहार करतो. मग या विषयात कोणाच्याही हट्टीपणा काय करेल. आता बघा, एक शंका, आता म्हणजे अर्जुन हे एक तत्वज्ञानी महापुरुष होते अर्जुन. मग अर्जुनाच्या शंका सुद्धा अशाच प्रकारे राहतात. मग अर्जुनाची जी शंका होती ती शंका स्वतःच भगवान सांगू लागले. अर्जुनाच्या मनामध्ये उत्पन्न झालेली शंका अर्जुनाने मुखाने विचारण्या अगोदर काही शंकाचे उत्तर स्वतः भगवंत देतात. मग भगवंत स्वतः शंका विचारू लागले. आता आपल्यासारखं आपण ऐकून म्हणजे थोडं बहुत ज्ञान घेऊन त्याच्यामध्ये भगवद्गीता ऐकली, वेदात शास्त्र ऐकलं, हे केलं, मग आपण अशी म्हणजे म्हणू शकतात शंका होतं. काय होतं
की आम्ही तर कर्म करत नाहीत, हे प्रकृतीद्वारे हे शरीर करू लागले, प्रेरणा देऊ लागलेत, गुण त्या प्रकारे करलो आम्हीच, मग त्याच्यात काय दोषी होत? मग काल विषय तो निघाला होता, त्याचा आज श्लोकच आला. तर त्यासाठी भगवंत म्हणतात मग हे काम करणारे पण त्रिगुणच आहेत, गुणच आहेत, आणि ते करणारे एक काम हे शरीरच आहे. मग काळजी करू नको, मी शिक्षा त्या शरीरालाच देईन, तुला देत नाही. तू आत्मा एक ना, आत्म्याला तुला शिक्षा देत नाही, मी जे काही देणार आहे शिक्षा त्यालाच देणार आहे. मग तुझी जी शंका आहे की ज्ञानीचा जे कर्म करताना प्रकृतीद्वारे जर कर्म होतात तर माझं त्याच्यामध्ये हट्टीपणा जो आहे तो काही कामाचा नाही आहे. ठीक आहे, तुझा हट्टीपणा कामाचा नाही आहे, तर शिक्षा पण ती जी आहे त्या शरीरालाच होईल, तुला नाही होणार, म्हणजे आत्म्याला नाही होणार, त्या शरीरालाच होईल. मग कर्म करताना कसे करतात त्याविषयी सांगू लागले. इंद्रिय शिंद्रियचे अर्थे रागदेश वयोक्थितो तयोर्न वक्मागच्छितो ह्यश्य परिपंथिनो. प्रत्येक इंद्रियाच्या विषयात प्रीती व द्वेष लपलेले असतात. माणसाने त्या दोहाच्या आहारी जाता कामा नये, कारण दोन्हीही त्याच्या कल्याण मार्गात विघ्न करणारे मोठे शत्रू आहेत. आता बघा, प्रत्येक इंद्रियामध्ये, आता इथं आपण फक्त पंचज्ञानेंद्रियाचा विषय त्याच्याविषयी घेऊ आपण. प्रत्येक इंद्रियाच्या विषयामध्ये आता आपण पहिल्यांदा कानाचं घेऊ. कान हे पंचज्ञानेंद्रियाचं इंद्रिय. मग हे पंचज्ञानेंद्रिय पाहत आपल्याला काय होतं बघा, प्रीती आणि द्वेष दोन्ही पण त्या इंद्रियामध्ये लपलेले आहेत. आता कान या इंद्रियामध्ये प्रीती आणि द्वेष दोन्ही लपलेले आहे. कसे पहा, आता आपल्याला प्रीती, आपल्याला आपली कोणी जरी स्तुती केलं, आपल्याविषयी चांगलं बोललं, किंवा आपण अशा प्रकारे चांगलं काम केलेलं आहे असं म्हणलं की ते आपल्याला काय वाटतं, चांगलं वाटतं. म्हणजे आपल्या कानाविषयीच आपली प्रीती जिथं आहे, ते आपल्या आनंद वाटणाऱ्या शब्दाविषयी आपल्याला प्रीती वाटते. तेच तुझ्यासारखा माणूस नाही आहे, निवळ वाया गेलेला माणूस आहे, कधी कोणाच्या कामाला पडत नाही आहे असं म्हटलं तर आपल्याला परत काय वाटतं, माझ्याविषयी आखे ह्या बोलला, ही व्यक्ती माझ्याविषयी पाठीमागं आखे बोलले, असे बोलले. म्हणजे तिथंच त्या व्यक्तीविषयी तेवढं फक्त ऐकल्यानं द्वेष निर्माण होतो. म्हणजे कान या इंद्रियाविषयी आपल्याला काय झालं, दोन्ही आहेत, प्रीती आणि द्वेष. मग भगवान काय सांगतात, ह्या इंद्रियामध्ये जे प्रीती आणि द्वेष लपलेले आहेत ह्याला तुम्ही त्याग करायचा, म्हणजे ऐकून न ऐकून दोन्ही क्रमानच समजून तुम्ही चालायचं. हे काय आता डोळे, आपल्या डोळ्याला जे आपल्याला चांगलं वाटतं, म्हणजे चांगले वाटणारे जे विषय आपल्याला बघितलं, आपल्याला वाटतं सकाळी बघितलं ह्या व्यक्तीचं तोंड बघितलं माझा दिवस खराब जाणार आहे, म्हणजे तिथं द्वेष लपलेला आहे डोळ्याच्या ह्याच्यात. एखाद्या व्यक्ती बघितलं नाही माझा दिवस चांगला जाणार आहे, सकाळी दर्शन घडलं, देवाचं दर्शन घडलं असं आपण म्हणतो. म्हणजे तिथं काय, प्रीती आणि द्वेष दोन्ही लपलेले आहेत. म्हणजे एकाच डोळ्यामध्ये दोन्ही पण आहेत, प्रीती द्वेष, कानामध्ये पण आहे, तसंच नाकामध्ये. घाण वास आला आपल्याला तर त्याच्याविषयी आपला द्वेष निर्माण होतो. चांगला फुलाचा वास आला, अत्तर मारलेला, परफ्यूम मारलेला हे वास आला तर आपल्याला तिथं नाकाचं त्याच्यामध्ये प्रीती आहे. त्वचेला मच्छर चावलं राग येतो, मच्छरला मारायला जातो, म्हणजे द्वेष आहे. प्रीती, एक चांगला काहीतरी स्पर्श झाला, एका फुलाचा स्पर्श झाला, कापडाचा स्पर्श झाला तर आपला आनंद वाटतं. अशा प्रकारचे म्हणजे प्रत्येक इंद्रियामध्ये प्रीती आणि द्वेष दोन्ही लपलेले आहेत. मग तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, तर भगवान सांगतात की हे प्रीती द्वेष जे लपलेले आहेत याच्यापासून आपल्याला पलीकडे जायचं आहे. हेच आपल्या कल्याण मार्ग. म्हणजे कल्याण मार्ग कोणतं, हे जे 5 मार्ग सांगितलेले आहेत याच्यापैकी कोणत्याही मार्गाने आचरण जे करणार आहोत आपण ते करता येत नाही आपल्याला. जर ह्याच्यामध्ये जर आपण प्रीती आणि दोष ठेवलो तर आपण करू शकत नाही. म्हणजे हे मार्गाचं आचरण करताना सुद्धा आपल्याला काही गोष्टी साधना करणं आवश्यक आहे. ते साधना पण भगवंत इथं सांगत आहेत. आणि तीच साधना ही आहे की इंद्रियामध्ये आपण प्रीती आणि द्वेष ठेवायला नको आहे. असंच कर्मेंद्रियामध्ये हाताद्वारे केले जाणारे कामं, पायाद्वारे केले जाणारे, मुखाद्वारे केले जाणारे कामं, अशा पूर्ण पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, त्याच्यानंतर मन बुद्धीकडून सुद्धा केले जाणारे. म्हणजे प्रत्येक कर्मामध्ये आपण प्रीती आणि द्वेष न ठेवता काम करणं हे आपल्याला गरजेचं आहे. मग हे मात्र आपण ठेवून जर काम करू लागलो तर मग ते आपल्या या कल्याण मार्गाचे शत्रू आहेत असं भगवंत म्हणत आहेत. बरं, असं केल्यानं काय होतं हे परत अजून कामू लागले. आणि आपण आपल्याला प्रत्येकाला मग धर्म काय आहे, आता धर्माचा विषय घेऊ लागलेत. स्वधर्म म्हणजे काय आणि त्याचा विषय येतो. श्रेयान स्वधर्मो विगुणा परधर्मात कोणोत्तिष्ठितात स्वधर्मे निज्ञम श्रेय परधर्मो भयावे. आता भगवंत म्हणत आहेत, चांगल्या प्रकारे आचरणात आणलेल्या दुसऱ्याच्या धर्माहून गुणरहित असला तरी आपला धर्म अतिशय उत्तम आहे. आपल्या धर्मात तर मरणेही कल्याणकारक आहे, पण दुसऱ्याचा धर्म भय देणारा आहे. आता इथं धर्माचं जे आहे ते आपल्याला प्रत्येकाला, म्हणजे आपल्या जातीनुसार धर्म नाही. भगवद्गीतेची शिकवण आहे, धर्म म्हणजे तुमचा जो धर्म आहे, हिंदू धर्म
आपला हे धर्म म्हणजे जेव्हा भगवद्गीतेचे आचरण किंवा आपण सनातन धर्माचे जे पायक होत मग आपले जात वेगवेगळे असतील. जात सांगितलं कशानुसार पडले, संप्रदायानुसार जात पडले. मुख्य हिंदू धर्म एकच, परंतु संप्रदाय 5 संप्रदाय झाले. शैव संप्रदाय, वैष्णव संप्रदाय, देवी संप्रदाय, गणपती संप्रदाय, सूर्य संप्रदाय. याचे पुढे विभाग होत गेले प्रत्येक. मग ते आपले पुढे जाती पडत गेले, प्रत्येक संप्रदायामध्ये जाती पडत गेले, परंतु धर्म मात्र एकच आहे. मग आपल्या धर्मानुसार आपण आपलं आचरण करायचं. म्हणजे धर्माचे धर्मशास्त्र जे आहेत त्याच्यानुसार आचरण करायचे. त्याच्यानंतर आपल्याला आपल्या व्यवसायानुसार एखादा धर्म प्राप्त होतो, एखादं काम करायचं, कर्तव्य कर्म करणं आपल्याला प्राप्त होतो. आपण नोकरी करत असेल तर त्याचं एक काम होतं, आपल्याला एक काम पडतं. तर ते जे काम करत राहतो आपण कर्तव्य कर्म प्रपंचामध्ये पण करत असताना ते आपण पूर्णपणे म्हणजे ज्याच्यामध्ये द्वेष आणि प्रीती दोन्हीचा त्याग करून आणि दोन्हीपासून मिळणाऱ्या फळाची इच्छा न करता हे आपण करणं. मग ह्याला काय म्हणलेलं आहे, ह्याला स्वधर्म म्हणलेलं आहे. म्हणजे धर्म कोणता आला, आपण हिंदू धर्मामध्ये जन्म घेतला तर मरेपर्यंत हिंदू धर्माचं पालन करत राहणं. याचा अर्थ असा अजिबात नाही की आपण वैष्णव आहोत म्हणजे विष्णूचीच भक्ती करायची आणि भगवान शिवाची नाही, असा याचा अर्थ नाही. आपण शैव आहोत म्हणजे फक्त भगवान शिवाची भक्ती करायची, विष्णूची नाही, हे नाही. हे सांगितले वेदव्याखांनी. कधीपर्यंत सांगितले, तुम्ही त्याच्यामध्ये पडेपर्यंत सांगितलं. म्हणजे तुम्ही कुठल्या तरी मार्गामध्ये वाहून जायचं आणि भगवंताची भक्ती करायची इथपर्यंत सांगितलेलं. परंतु जेव्हा वेदांतशास्त्र जाणलं जातं किंवा गीताशास्त्र जाणलं जातं तेव्हा याच्यामध्ये भगवंत तत्वाचं रहस्य काय, भगवंत एकच आहेत, एकाच भगवंताची ही वेगवेगळी नावं आहेत हे जेव्हा कळून येतं मग त्यावेळेला एकाचं करणं काय आणि सगळ्यांची करणं काय, शेवटी एकाच भगवंताला जाणार आहे. मग हे धर्म एकच आहे हे आपण जाणून आणि आपल्या कर्तव्य कर्माचं आचरण करत राहायचं. असा जो मनुष्य आपल्या कर्तव्य कर्माचं आचरण करेल आणि आपल्या धर्माप्रमाणे आचरण करेल तो जे आहे त्याचं त्या धर्मामध्ये कार्य करताना जरी त्याचा मृत्यू आला तरी ते त्याचं श्रेयस्कर आहे. परंतु दुसऱ्या धर्माचं आचरण करणं आपल्याला योग्य नाही. दुसरे धर्म म्हणजे कोणतं, आपल्यासाठी बाकीचे जे आता जैन धर्म आहे, मुस्लिम धर्म आहे, त्याच्यानंतर ख्रिश्चन धर्म आहे, ह्या धर्माचं आचरण करणं किंवा त्यांच्या तत्वाचे पालन करणं हे आपल्यासाठी योग्य नाही, हे इथून सांगितलेलं आहे. आता प्रत्यक्ष अर्जुनाला प्रश्न पडतो. मग आता अर्जुन विचारतात. अर्जुन उवाच. आता इथं हा धर्माचा विषय एका श्लोकामध्ये आला, त्याच्या अगोदर कर्मयोगाचं आचरण सांगितले. आता आपल्याला अर्जुनाची शंका जे आपल्या सर्वांच्या मनामध्ये उत्पन्न होते आणि थोडा विषयाचा दुसऱ्या अध्यायामध्ये पण येऊन गेला, तीच शंका भगवंत तिथं अर्जुन विचारत आहेत भगवंताला. अर्जुन वाच. आता केन प्रयुक्तम पापम चरती पुरुषा अनिच्छन्नपी वाष्णेय बलादेव नियोजिता. अर्जुन म्हणतात, हे श्रीकृष्ण, तर मग हा मनुष्य स्वतःची इच्छा नसतानाही जबरदस्तीने करावयास लावल्याप्रमाणे कोणाच्या प्रेरणेने पापाचे आचरण करतो. आता अर्जुन शंका करतो की माझी तर इच्छा नाही आहे पापाचरण करायचे, तरीसुद्धा मी पापाचरण करतो, बाकीचे मनुष्य पापाचरण करतात, हे का बरं होतं. आता आपल्याला पण शंका पडतात. आपण सर्व एवढं धर्मार्गावर आचरण करत असताना सुद्धा कधीतरी कुठं तरी एखादा चुकून अजाणतेपणे पाप होतात. मग हे पापाचं आचरण का बरं होतं, हे पाप मनुष्य का बरं करतो, ही शंका अर्जुनाने विचारलेली. आता याच्या उत्तरात भगवंत म्हणत आहेत. श्री भगवान वाच. कामेश क्रोधेश रजोगुण समुद्भवा महाशनो महापाप्मा विद्येन्मय वैरिणम. भगवंत म्हणतात की रजोगुणापासून उत्पन्न झालेला हा कामच क्रोध आहे. हा खूप खादाड अर्थात भोगाने कधीही तृप्त न होणारा व मोठा पापे आहे. हाच या विषयातील वैरी आहे अशी तू जाण. बघा, मी सांगितलं होतं काय की आपल्या बुद्धीमध्ये जे उत्पन्न होणारं गुण आहेत त्या गुणानुसार मनुष्य काम करतो. सत्वगुणाची उत्पत्ती झाली तर सात्विक काम करतो, रजोगुणाची उत्पत्ती झाली तरी दुसरे आपण आपले प्रापंचिक कामं करतो, तमोगुणाची उत्पत्ती झाली तर निद्रा झोप येते किंवा आळस येतो असे. तर मग आता सांगू लागलेत, रजोगुणापासून उत्पन्न झालेले म्हणजे रजोगुणाची वृद्धी झाल्यानं जे अनेक प्रकारची कामना निर्माण होतात आपल्या मनबुद्धीमध्ये, हे जे कामना आहेत तेच ह्याच्यामध्ये जे आहे हा खूप खादाड आहे. म्हणजे कामना ही जी आहे मनुष्याच्या मनामध्ये जेव्हा कामना निर्माण होतात हे कामना पूर्ती कधीच होत नाही आहे. म्हणून ह्या कामनांना तू वैरी जाण असं बघून सांगू लागले. म्हणजे सर्व याच्यामध्ये पाप करायला आचरण करायला पापाचरण करायला कोण हे काय कारणीभूत आहे, रजोगुण का कारणीभूत आहे
आणि रजोगुणापासून जे कामना उत्पत्ती आहे ते कामना उत्पत्ती हेच मुख्य पापाचरण करायला कारणीभूत आहे. मग ठीक आहे, आता रजोगुणाची उत्पत्ती मग हे आता प्रकृती प्रेरित आहेत, मग प्रकृतीपासूनच झाली का? त्याला पण नियम आहे. आता तो नियम कुठं लागू होतो पहा. प्रत्येक आपल्या गुणाची उत्पत्ती स्वभावतः गुण निर्माण होतात गुणाचं, परंतु आपल्या ते गुणाची उत्पत्ती जे आहे ते आपल्या खाण्यापिण्यातून त्या त्या प्रकारचे गुण आपल्या शरीरामध्ये उत्पन्न होत राहतात. जसं की ज्या एकदम तिखट खाल्लं किंवा जे नॉनव्हेज खाणारे लोक आहेत, नॉनव्हेज जे खातात त्यांना तमोगुणी विचार आणि रजोगुणी विचार हे जास्त येतात. तिखटाचं पदार्थसुद्धा जास्त खाल्ल्यानं रजोगुणी तमोगुणी विचार जास्त येतात. म्हणजे त्या प्रकारच्या कामना पूर्ण प्रकार आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कामना मनामध्ये उत्पन्न होतात. आणि सत्वगुणी विचार उत्पन्न झाल्यानं सत्वगुणी आहार जेव्हा खातो त्यावेळेला काय कामना निर्माण होतात मनामध्ये, की आपल्याला कुठेतरी देवदर्शनाला जाऊया किंवा दुसऱ्या कुठल्या आध्यात्मिक ग्रंथाचं वाचन करू, ऐकू, अशा प्रकारची कामना सत्वगुणाचा आहार जेव्हा आपण खातो. सत्वगुणाचा आहार म्हणजे कोणतं? दूध आहे, तूप आहे, आपले कडधान्य आहेत, त्याच्यानंतर डाळ आहे. हे पूर्ण सत्वगुणी आहार जे आहे हा आहार आहे. आणि याच्या विरुद्ध रजोगुणी आहार म्हणजे कोणता? एकदम जास्त तिखटाचे पदार्थ, गरम मसाल्याचे पदार्थ किंवा नॉनव्हेजचे पदार्थ हे जे आहेत ते रजोगुणी आहार. तिखट वगैरे गरम मसाल्याचे पदार्थ किंवा तेलकट जास्त खाणं हे रजोगुणी आहार. आणि तमोगुणी आहार म्हणजे कोणता? नॉनव्हेज पदार्थ, एखाद्या प्राण्याची हत्या करून त्या प्राण्याला खाणं हा तमोगुणी आहार. मग त्या प्रकारचे विचार तशी उत्पन्न होतात. आणि हे रजोगुण आणि तमोगुण जे आहे हे कामना उत्पन्न करणारं मुख्य घटक आहे असं इथं बघून सांगतात. आता यापुढे सांगतात, धुमेनावृते वन्नी यथा अर्थदर्शो मलेनस यथो उल्बेनावृतो गर्भ तथा तेन इदम आवृतम. ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वारेने गर्भ झाकला जातो त्याचप्रमाणे त्या कामनेमुळे हे ज्ञान आच्छादित राहते. आता हे ज्ञान तर आहे, आपल्याला कळालेलं राहतं, परंतु हे ज्ञान झाकलेलं आहे आपलं. म्हणजे आपण सांगितल्यानंतर आध्यात्मिक ग्रंथातून किंवा टी व्हीमध्ये वेगवेगळ्या आपण ज्या मालिका पाहिलोत, श्रीकृष्ण मालिका असेल हे असेल, त्याच्यामध्ये पण उपदेश झालेला आहे गीतेचा. आपल्याला ते ज्ञान आपलं प्रगट होतं, परंतु ते झाकून जातं. झाकून का बरं जातं? तर ह्या कामनेमुळे झाकून जातं. मग त्याला उदाहरण दिले. आता एका ठिकाणी आग आहे किंवा आता चुलीमध्ये जे स्वयंपाक आहे त्यांना माहिती आहे की एक कोळखा पडलेला आहे आणि ते कोळखा पूर्ण जळतो कोळखा आहे, परंतु त्याच्यावरती धूर असल्यामुळं किंवा वर राख आल्यामुळं ते त्याच्यामध्ये अग्नी आहे हे आपल्याला कळत नाही. म्हणजे धुरानं हा अग्नी लपलेला आहे. अग्नी जो आहे तिथे तो धुरामुळे लपलेला आहे. त्याच्यानंतर सांगतात की आपल्या आरशावरती जर धूळ असेल तर आपल्याला आपला चेहरा दिसत नाही, म्हणून त्याला काय करावं लागतं? धूळ जे आहे ते पूर्ण स्वच्छ करून मग आपल्याला आपला चेहरा दिसतो. आणि त्याच्यानंतर तिसरं त्यांनी उदाहरण दिले की वारेने गर्भ झाकलेला. म्हणजे जेव्हा पोटांमध्ये गर्भ राहतो त्यावेळेला त्याला एक प्रकारचं आवरण राहतं, त्याला वार म्हणतात. मग हे जे आहे त्याच्यानंतर मध्ये गर्भ राहतो, मग ते आवरण जे आहे ते जन्म झाल्यानंतर ते आवरण नष्ट होतं. तर मग अशा प्रकारे ज्ञानसुद्धा जे आहे ते आच्छादित केलेलं आहे. कशानं आच्छादित झालेलं आहे? तर हे वेगवेगळ्या प्रकारचे जे कामना आहेत आपल्या मनामध्ये, बुद्धीमध्ये कामना आहेत, त्यामुळं हे ज्ञान अशाच प्रकारे आवृत्त झालेलं आहे. मग ह्या तुम्ही कामनांना दूर करा, हे कामनांना नष्ट करा, म्हणजे तुमचं ज्ञान हे आपोआप प्रगट होईल, असं भगवंताचं या श्लोकामध्ये म्हणणं आहे. बरं, मग आता हे कामना उत्पत्ती हे झाली, मग ह्याला पुढे काय होतं? आवृत्तम ज्ञानम येते ज्ञानिनो नित्यवेरीना कामरूपेन कोणतेय दुष्परिणानेलनच. आणि हे अर्जुना, कधीही तृप्त न होणारा हा कामनारूप अग्नी ज्ञानी माणसाचा कायमचा शत्रू आहे. त्याने मनुष्याचे ज्ञान झाकले आहे. भगवत म्हणतात हे कामना जी आहे हे एक प्रकारचं जे कामनारूपी अग्नी जो आहे हे ज्ञान, जे मनुष्याचं ज्ञान आहे आत्मज्ञान, याला झाकून टाकतं. म्हणजे ज्याला आपण अज्ञान म्हणतो, अज्ञान म्हणजे हे कामनारूप अग्नी आहे. मग ह्याचं स्वरूप काय? अहंता, ममता आणि कामना, हे तीन ह्याचं स्वरूप आहे. म्हणजे हे अज्ञानाचं स्वरूप आहे. याच्यामुळं आपलं ते ज्ञान झाकून जातं. ज्ञान झाकून जाणं म्हणजेच अज्ञान. अज्ञान म्हणजे वेगळं काही नाही आहे. जे ज्ञान आहे आपलं त्याचं आपल्याला ते विसरून गेलो, ते झाकलं म्हणजेच तेच अज्ञान. मग हे कशामुळे झाकले? अहंता, ममता आणि कामना. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या ठिकाणी अनेक प्रकारची कामना आहेत, त्याच्यानंतर अहंता, मी म्हणजे शरीर आहे,
आणि हे शरीर माझं आहे, हे घर माझं आहे, अशा प्रकारचे जे अहंता ममता आणि कामना आहेत त्याच्यामुळं हे ज्ञान झाकलेलं आहे. मग हे जोपर्यंत ज्ञान झाकलेलं आहे तोपर्यंत आपल्याला आपलं स्वतःचं ज्ञान म्हणजे आत्मज्ञान हे होणार नाही. मग म्हणून ह्या आत्मज्ञानाचं शत्रू कोण आहेत? हे मुख्य कामना रूप अग्नी जो आहे हा मुख्य शत्रू आहे, हे इथं भगवंतांनी सांगितलं. बरं, हे आता कामनाचं निवासस्थान कुठं आहे? हे कामना जी आहे ही राहतात कुठं त्याचं स्थान सांगू लागले. इंद्रियाणी म्हणून बुद्धिरस्य अधिष्ठानम उच्यते यतेर विमोहयति येशम ज्ञानम आवृत्तम देहिनम. इंद्रिये, मन आणि बुद्धी ही याची निवासस्थान म्हटली जातात. हा काम या मन, बुद्धी आणि इंद्रियाच्या द्वारा ज्ञानाला आच्छादित करून जीवात्म्याला मोहित करतो. आता पहा, हे जे कामना आहे हे कुठे राहतात? पहिल्यांदा त्याचं उगमस्थान मनामध्ये, बुद्धीमध्ये त्याचं अशा प्रकारचं आपल्याला काम करायचं आहे म्हणून त्याचा निश्चय होतो. आणि मग ते काय होतं? पंचज्ञानेंद्रियाकडून कर्मेंद्रियाला आदेश देऊन त्या प्रकारे त्या कामनाचे आपलं पूर्ण हे केलं जातं, म्हणजे ते काम केलं जातं. अशा प्रकारे म्हणजे ह्याचं निवासस्थान कुठं आहे? ह्याचं निवासस्थान सांगितलं. हे कामना राहतात कुठं? पहिल्यांदा राहतं मन, बुद्धी याच्यामध्ये, त्याच्यानंतर राहतं कुठं? पंचज्ञानेंद्रियामध्ये. आणि पंचज्ञानेंद्रियामध्ये हे आदेश देणारे हे आहेत मुख्य मन, बुद्धी, आणि त्याच्यानंतर पंचज्ञानेंद्रियाप्रमाणे योजना करून हे कर्मेंद्रिय कार्य करतात. मग मुख्य स्थान निवासस्थान कोणतं आहे? तर मन, बुद्धी आणि पंचज्ञानेंद्रिय हे याचं राहायचं घर आहे. कुणाचं? कामनेचं घर आहे. मग ह्याला जर आपल्याला ह्याच्यावरला ह्याला जिंकायचं आहे तर मग कसं जिंकायचं त्याचं हे सांगू लागलेत मार्ग पुढच्या श्लोकामध्ये. तस्मात् इंद्रियाणि आदौ नियम्य भरतर्षभ पापमानं प्रजीहि हे ज्ञान विज्ञान नाशनम. म्हणूनच हे अर्जुना, तू प्रथमतः इंद्रियावर ताबा ठेवून या ज्ञान आणि विज्ञानाचा नाश करणाऱ्या मोठ्या कामी या कामनेला अवश्य बळीच मारून टाक. मग भगवंत त्याचं सांगू लागलेत, तुम्ही पहिल्यांदा काय करा? या पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रियावरती याच्यावरती ताबा ठेवा. म्हणजे याला जे आपण ताबा ठेवणं म्हणजे काय? जे प्रीती आणि द्वेष जे आपल्या इंद्रियामध्ये, पंचज्ञानेंद्रियामध्ये उत्पन्न होतं. आता उदाहरण देऊन सांगितलं कानाचं, डोळ्याचं. तर अशा प्रकारचं प्रीती आणि द्वेष या पंचज्ञानेंद्रियामध्ये उत्पन्न होऊ न देणं म्हणजे त्या इंद्रियाला ताबा ठेवणं, असा याचा अर्थ आहे. मग याच्या पुढे काय करायचं? पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय याच्यावरती जर आपण नियंत्रण प्राप्त केलं तर पुढे आणखी काय करायचं? इंद्रियाणी पराणी आहू इंद्रियभ्य परम मना मनका तू परा बुद्धी या बुद्धी परत तू कहा. आता पुढे काय म्हणतात पहा. या म्हणजे पहिल्यांदा काय? कर्मेंद्रिय. कर्मेंद्रियांना स्थूल शरीराहून पर म्हणजे श्रेष्ठ, बलवान आणि सूक्ष्म म्हटले जाते. या इंद्रियाहून मन पर आहे, मनाहून बुद्धी पर आहे, आणि जो बुद्धीहूनही अत्यंत पर आहे तो आत्मा आहे. आता इथे बघून काय सांगू लागले? पहिल्यांदा स्थूल सर्वात कोण आहेत? कर्मेंद्रिय. म्हणजे हे हात आणि पाय, हात, पाय आणि आता मुखाला सुद्धा कर्मेंद्रियच म्हणलेलं आहे. तर हे जे आहे स्थूल आहे, म्हणजे याच्याद्वारे आपण कर्मे करतो. मग याच्यापेक्षा सूक्ष्म म्हणजे कर्मेंद्रियापेक्षा सूक्ष्म कोण आहे? पंचज्ञानेंद्रिय. हे याच्यापेक्षा सूक्ष्म आहे. म्हणजे कर्मेंद्रियाला आपल्याला जिंकायचं आहे तर कुणाकडून जिंकायचं आहे? तर ह्या पंचज्ञानेंद्रियाकडून जिंकायचं आहे. म्हणजे कर्मेंद्रियावरती आदेश कुणाचा चालतो? हे पंचज्ञानेंद्रियाचा चालतो. म्हणजे डोळे जसं सांगितले एक गबक किंवा ते हे करा, आता आपल्याला तर मुलांना गपचुबक काय सांगितलं, तो चालत गेला म्हणजे त्याला त्याच्या पंचज्ञानेंद्रियात सांगितलं डोळ्यांनी की तिथं चालत जा, म्हणजे चालत कर्मेंद्रिय पायावरती गेला आणि तो तोंडाने परत त्याला सांगू लागला की तू खेळू नको. बरोबर आहे. म्हणजे अशा प्रकारे पंचज्ञानेंद्रिय आदेश दिले. कुणाला दिले? कर्मेंद्रियाला. मग कर्मेंद्रियाला आपल्याला आवृत्त करायचे म्हणजे कर्मेंद्रियावर विजय प्राप्त करायचा आहे तर पंचज्ञानेंद्रियाकडून त्याला विजय प्राप्त करायचा. बरं, मग आता पंचज्ञानेंद्रियाला कसं कुणामार्फत विजय प्राप्त करायचा? तर हे पंचज्ञानेंद्रिय जे आहेत मनाचा आदेश मानतात. तर मन हे पंचज्ञानेंद्रियावरती नियंत्रण करतं. मग मनावर नियंत्रण कुणाचं आहे? मनावर नियंत्रण हे बुद्धीचं आहे. बुद्धीचं नियंत्रण आहे. बुद्धीमध्ये जेव्हा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे साधक बाधक विचार होतात, जेव्हा म्हणून बुद्धीला खतखत विवेक बुद्धी म्हणले. म्हणजे खत म्हणजे चांगलं सत्य काय आहे ते जाणणं, सत्य खोटं काय आहे ते जाणणं, याचा विचार करून बुद्धी खराखर विचार करून निर्णय घेते. म्हणून बुद्धीमध्ये जेव्हा हे ज्ञानाचं ग्रहण होईल तेव्हा ती खराखर विचार करू शकते असं भगवंताचं म्हणणं आहे. मग ही बुद्धी जेव्हा ह्याला जाणून
या अध्यात्मतत्वाच्या ज्ञानाला आत्मज्ञानाला जाणून कार्य करते तेव्हा आत्मा जो आहे तो प्रगट होतो. आत्म्याचं ज्ञान प्रगट होतं आणि तिथे आत्म्याचं ज्ञान आपल्याला होतं असं इथं भगवंताचं म्हणणं आहे. एवं बुद्धई परम बुद्ध्या संस्थभ्य आत्मानमात्मना जही शत्रू महाभाव कामरूपम दुराकदम. अशा प्रकारे बुद्धीहून पर अर्थात सूक्ष्म बलवान व अत्यंत श्रेष्ठ हा आत्मा आहे हे जाणून आणि बुद्धीच्या द्वारा मनाला स्वाधीन करून हे महाभाव तू या कामनारूप अजिक्य क्षेत्राला मारून टाक. मग आता भगवंत सांगितले की पंचकर्मेंद्रिय जी आहेत पंचकर्मेंद्रियापेक्षा मोठे पंचज्ञानेंद्रिय. पंचज्ञानेंद्रिय हे पंचज्ञानेंद्रियाकडून आदेश देऊन पंचकर्मेंद्रियाला आपल्या ताब्यात ठेवायचे. पंचज्ञानेंद्रियाला जे आहे मनाद्वारे त्याला आपण आवृत्त करायचं आणि मनाला जे आहे बुद्धीद्वारे म्हणजे अशा प्रकारचं ज्ञान ग्रहण करून त्याला बुद्धीद्वारे त्याला नियंत्रित करायचं. कुणाला? मनाला. मग आता बुद्धीला नियंत्रण कुणाकडून करायचं तर आत्मतत्वाचं ज्ञान करून घेऊन हे बुद्धीला आपण आवृत्त करायचं असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. मग आत्मतत्वाचं ज्ञान करून घ्यायचं म्हणजे काय? मग आत्मतत्वाचं ज्ञान करून घेण्यासाठी सर्वश्रेष्ठ ग्रंथ जो आहे हे भगवद्गीता आहे. याच्यानंतर वेदांतशास्त्र आहेत, उपनिषद आहेत. पण भगवद्गीता ही सर्व उपनिषदाचं सार आहे आणि वेद हे भगवंताचे निश्वाक आहेत. जे आपण आता श्वास ग्रहण करतो घेतो आणि करतो त्या प्रकारचं चारी वेद हे भगवंताचे निश्वाक आहेत. परंतु ही वाणी जी आहे भगवद्गीतेची वाणी ही प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून आलेली आहे. भगवान विष्णूंचं जे अवतार आहे ते भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून हे आलेलं ज्ञान आहे. म्हणून हे आपल्याला काय होतं की हे ज्ञानाद्वारे आत्म्याचं आपल्याला ज्ञान करून घेऊन आपण त्याच्याद्वारे आत्म्याद्वारे बुद्धीवर विजय प्राप्त करू शकतो. बुद्धीने जे आहे ते मनावर विजय प्राप्त करून शकतो. मनाद्वारे पंचज्ञानेंद्रिय आणि पंचज्ञानेंद्रियाद्वारे कर्मेंद्रियावर आणि त्यायोगे मग होतं काय आपण पापावरती विजय प्राप्त करून घेऊ शकतो. म्हणजे पापाचरण आपल्याकडून होत नाही. जी अर्जुनाची शंका होती की माझी इच्छा नसताना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे पाप का बरं होतात तर हे कामनेमुळे होतात. या प्रश्नाच्या उत्तरामध्ये भगवंतांनी हे उत्तर सांगितलेलं आहे की अशा प्रकारे तू या कामनेला मारून टाक. आणि अशा प्रकारे इथं तिसरा अध्याय जो आहे तो इथे समाप्त झाला. ओम तत्सदिती श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे कर्मयोगो नाम तृतीयो अध्याय. अशा प्रकारे ही एक भगवद्गीता जी आहे ते एक उपनिषदच आहे. याच्यामध्ये ब्रह्मविद्याचा आत्मज्ञानाचा मार्गदर्शन झालेले आहे जे की याच्यामध्ये अनेक योगमार्ग सांगितलेले आहेत. असं हे एक शास्त्र आहे. अनेक योगमार्ग कोणते आता सांगितलेलं तेच ज्ञानयोग कर्मयोग भक्तियोग ध्यानयोग आणि यज्ञकर्ममार्ग हे जे आहेत अशा प्रकारे सांगितलेले आहेत. बरं हे कसे सांगितलेले आहेत तर हे सांगितलेलं आहे भगवान श्रीकृष्णांचं आणि अर्जुनांचं ह्यांचं जे संवाद होतं त्याच्यामधून ही भगवद्गीता उत्पन्न झालेली आहे. आणि ह्या अशा भगवद्गीतेतलं हे कर्मयोग नावाचं तिसरा अध्याय इथे समाप्त झालेलं आहे. महाराज मग काय आदेश पुढे आता इथं